जय जय रघुवीर समर्थ। बहुश्रापिता कष्टला अंबऋषी, तयाचे स्वये श्रीहरी जन्मशोषी। दिला क्षीर सिंधू तया उपमानी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी। जय जय रघुवीर समर्थ। 9व्या वर्षी चौलसारख्या आडगावामधून बाहेर पडलेल्या मनोहरला काहीच भविष्य काळ नव्हता। मुंबईसारख्या भव्य नगरीमध्ये तो फक्त भगवंतावर विश्वास ठेवून जिद्द आणि प्रयत्न यांच्या जोरावर दारिद्र्याच्या शापातून आपण बाहेर पडू त्याचं मन त्याला सांगत होतं। फुटपाथ हेच त्याचं घर होतं, आकाशाचंच पांघरूण होतं आणि भगवंताचं नामस्मरण हे त्याचं अन्न आणि श्रद्धावान प्रयत्न हे त्याचे साधन होतं। मधला काळ केव्हा संपला, कसा संपला हे समजलंच नाही। मनोहरचे एका चांगल्या घराण्यातील सुस्वरूप मुलीशी लग्न झाले। कर्तबगार मुलगा या खणखणीत नाण्यावर एवढी चांगली मुलगी त्याला मिळू शकली। कष्टाला सीमा नव्हती, चातुर्याला वाण नव्हती। 2-4 पातेल्यांचा संसार जिद्दीच्या जोरावर भव्य बनू पाहत होता। हळूहळू दुःख थोडं आणि सुख भारी या आनंदी वृत्तीने 4 मुलांसकट दोघेही समाधानात पोहू लागली आणि एक दिवस धडधाकट असलेल्या शरीराने दगा दिला। दुर्धर अशा आजाराने मनोहर पंतांना ग्रासले। त्या दिवशी तपासणी करून बाहेर पडतात मनोहर पंतांनी पत्नीच्या चेहऱ्याकडे बघितले। भविष्यात काळातील अंधार 8-15 दिवसातच मृत्यूचे टोक गाठणार असल्याची सूचना डॉक्टरांनी दिली। 8-15 दिवस म्हणून जणू काही निर्वानिरोग करण्यासाठी मृत्यूने त्यांना 15 दिवस दिले असं त्यांना वाटू लागलं। वेदना सुसह्य व्हावात म्हणून एक भली मोठी औषधांची यादी डॉक्टरांनी द्यायला विसरले नव्हते। मनोहरपंत जिना उतरून खाली आले। हॉस्पिटलच्या दारात 1 मिनिट शांत उभे राहिले। आजपर्यंत कुठला ना कुठला तरी शाप मागे लागून जिद्द, प्रयत्न आणि भगवत स्मरण, नामशक्ती यांच्या बलापेक्षा बलवान असल्यामुळे आपण त्यातून तग धरून आहोत ही जाणीव त्या मनोहरपंतांना झाली आणि तो कागद त्यांनी मिटल्या डोळ्यांनीच टरकावला। निश्चयी जीवन जगणाऱ्या त्या सामान्य माणसाला प्रयत्नरूपी परमेश्वराने जणू काही क्षीरसागरच दिला। कारण या घटनेनंतर उत्कृष्ट रीतीने 4ही मुलांना उत्तमपणे मार्गी लावून सुसंस्कारित जीवन जगावयास शिकवणाऱ्या मनोहरपंतांनी वयाची 82व्या वर्षी ही जीवन त्यांनी जगलं आणि 21 दिवस उपवासाचा करून त्यांनी शांतपणे जगाचा निरोप घेतला। म्हणजेच तात्पर्य असं की प्रयत्नरूपी परमेश्वर